आज कल्पना करा, दुपारी 12 वाजले आहेत. तुम्ही घराबाहेर पडता आणि अचानक असा भास होतो की जणू तुम्ही ओव्हनमध्ये चालत आहात. श्वास घ्यायलाही त्रास, डोकं गरम होते, रस्त्यावर माणसं नाहीत, झाडं सुद्धा शांत. आणि थर्मामीटरवर आकडा दिसतो 45°C. पण थांबा, ही फक्त कल्पना नाही, ही आहे आजची खरी परिस्थिती. महाराष्ट्रातील विदर्भात सुरू असलेली भीषण उष्णतेची लाट. नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र. मित्रांनो, सध्या नागपूर, अकोला, अमरावती, वर्धा, चंद्रपूर या भागांमध्ये अशी उष्णता आहे की काही शहरं जगातील सर्वात गरम शहरांमध्ये मोजली जात आहेत. अकोलामध्ये तापमान 46°C पुढे गेलं. अमरावती आणि वर्धा सुद्धा 45°C आसपास पोहोचलं आणि नागपूरमध्येही 45°C आकडा सहज पार झाला. पण प्रश्न असा आहे की अचानक इतकी भयंकर उष्णता का वाढली? आणि ही फक्त काही दिवसांची समस्या आहे का, की भविष्यात आणखी भयानक होणार आहे? चला, या संपूर्ण गोष्टीचा सुरुवातीपासून शेवटपर्यंत अभ्यास करूया. सुरुवात होते मार्च 2026 पासून. भारत हवामान विभागाने आधीच इशारा दिला होता की यावर्षी विदर्भात अबव्ह नॉर्मल हीटवेव्ह डेज म्हणजेच नेहमीपेक्षा जास्त उष्णतेचे दिवस असणार आहेत. तापमान 40°C पेक्षा जास्त राहणार आणि रात्रीसुद्धा उकाडा कमी होणार नाही. एप्रिलच्या सुरुवातीला हवामान पूर्णपणे कोरडे राहिले. पाऊस नाही, ढग नाहीत, आकाश पूर्णपणे स्वच्छ आणि यामुळे सूर्याची किरणं थेट जमिनीवर आदळू लागली. तापमान वाढायला सुरुवात झाली. यानंतर परिस्थिती आणखी गंभीर झाली, कारण महाराष्ट्राच्या वरच्या वातावरणात एक अँटी सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झाला. म्हणजेच असा हवामानाचा सिस्टीम जो गरम हवा खाली दाबून ठेवतो आणि थंड हवा आत येऊ देत नाही. त्यामुळे उष्णता अडकते आणि तापमान झपाट्याने वाढतं. यात आणखी एक मोठा घटक म्हणजे पूर्ण आठवडा ड्राय वेदर, म्हणजेच पावसाचा कोणताही अंदाज नाही. आणि IMDच्या डेटानुसार विदर्भात सलग अनेक दिवस ड्राय हवामान राहिलं. आता इथंपर्यंत आपण समजलो की हवामानामुळे उष्णता वाढते, पण खरी गोष्ट इथे संपत नाही. खरं कारण आहे क्लायमेट चेंज, अर्बनायझेशन प्लस ग्रीन कव्हर कमी होणं. गेल्या 50 वर्षात नागपूरमध्ये हीटवेव्ह डेज म्हणजेच उष्णतेचे दिवस 7 वरून थेट 30 पर्यंत वाढले आहेत. म्हणजेच परिस्थिती 4 पट वाईट झाली आहे. याचं कारण काय? शहर वाढत आहेत, कॉन्क्रीट वाढत आहे, झाडं कमी होत आहेत आणि कॉन्क्रीट सूर्याची उष्णता शोषून घेतं आणि परत वातावरणात सोडतं. त्यामुळे शहर हीट ट्रॅप बनतात. याला अर्बन हीट आईसलँड इफेक्ट म्हणतात. म्हणजे शहर गावापेक्षा जास्त गरम होतात. आणि फक्त दिवस नाही, रात्रीसुद्धा तापमान कमी होत नाही. विदर्भात रात्रीचं तापमान 30°C पर्यंत पोहोचत आहे. यामुळे शरीराला आराम मिळत नाही आणि हीट स्ट्रेस वाढतो. आता कल्पना करा, दिवसा 45°C, रात्री 30°C आणि सलग 7 ते 10 दिवस अशीच परिस्थिती. मग काय होईल? लोक आजारी पडतात, डिहायड्रेशन वाढतं, थकवा येतो आणि सर्वात मोठा धक्का म्हणजे हीट स्ट्रोक. सरकारने यासाठी हीट ॲक्शन प्लॅन सुरू केला होता, ज्यामुळे काही प्रमाणात मृत्यू कमी झाले. पण तरीही परिस्थिती गंभीर आहे. इतकी की महाराष्ट्रात विजेची मागणी सुद्धा रेकॉर्ड स्तरावर पोहोचली, कारण सगळे AC, कूलर, फॅन वापरत आहेत. आणि आता सर्वात धक्कादायक गोष्ट, ही फक्त एक टेम्पररी हीटवेव्ह नाही, हा एक ट्रेंड आहे. डेटा सांगतो की तापमान दरवर्षी वाढत आहे आणि क्लायमॅट सर्व्हरिटी सुद्धा वाढत आहे. म्हणजेच आज 45°C आहे, उद्या 47°C होऊ शकतं आणि पुढील काही वर्षात 50°C सुद्धा अशक्य नाही. आता प्रश्न असा आहे, यातून बाहेर पडायचं कसं? उत्तर सोपं आहे, पण अंमलात आणणं कठीण. झाडं लावणं, शहरात ग्रीन कव्हर वाढवणं, पाण्याचं व्यवस्थापन आणि सर्वात महत्त्वाचं क्लायमेट चेंजवर नियंत्रण. नाहीतर आजची ही बातमी उद्या आपली रोजची रियालिटी होईल. शेवटी एक विचार करा, आपण शहर गरम करत आहोत आणि नंतर AC लावून थंड करण्याचा प्रयत्न करत आहोत. हा सायकल थांबला नाही तर उष्णता थांबणार नाही. तर मित्रांनो, हा होता महाराष्ट्रातील सध्या सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेचा संपूर्ण अभ्यास. जर तुम्हाला अशीच डीप आणि लॉजिकल माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढील व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत भारत 50°C पर्यंत पोहोचणार का? तोपर्यंत सेफ राहा, हायड्रेट राहा आणि सूर्यापासून स्वतःचं रक्षण करा. जय महाराष्ट्र.